सीमा, आपण पाहतोय आजचा अधिवेशनाचा 5वा दिवस आहे. आजचा दिवस सुद्धा गाजणार अशी शक्यता वर्तवली जाते, कारण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज महिलांच्या समस्येवर आज सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे, कारण त्यांच्या हाती अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. काय नेमकं घडू शकतं? नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंदर्भात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात विरोधक हे आक्रमकच आहेत आणि सरकारला वेळोवेळी या विषयावरून, महिला सुरक्षेच्या विषयावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतात. आणि आज तो दिवस आलेला आहे. आज उद्या जागतिक महिला दिवस आहे आणि त्याच्या आधी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी महिलांच्या प्रश्नांवरती सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे विरोधक हे अधिक आक्रमक होतील. त्यामध्ये पुण्याची जी घटना आहे, जी मागच्या आठवड्यामध्ये घडली, त्या संदर्भात विरोधक, त्यांच्याकडे एक मोठा मुद्दा आहे. सोबतच जोगेश्वरीमध्ये जी घटना घडलेली होती, एका अल्पवयीन चिमुकलीवरती सामूहिक अत्याचार झालेला होता, तो एक मुद्दा विरोधकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहेत का, मुंबईमध्ये सुरक्षित आहेत का, असे अनेक प्रश्न सरकारला विचारतील. आणि या संदर्भात सरकार नक्की काय कारवाई करणार, या संदर्भात सरकारला सुद्धा उत्तर जे आहे ते द्यावं लागणार आहे. खरं तर अनेक मुद्दे आज गाजतील. त्यापैकी एक मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाने दिली नाही, तर कुठेतरी तो सभागृहाचा अपमान आहे, हा सुद्धा मुद्दा आज विरोधक उचलणार आहे. आणि यावरून आज वातावरण पेटेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. काल महाविकास आघाडीची जी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून मिळते. आणि हा मुद्दा आज पुन्हा एकदा चर्चेला येऊ शकतो आणि यावर विरोधक आक्रमक होऊ शकतात, सरकारला प्रश्न विचारू शकतात. सोबतच भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचे पडसाद काल आपल्याला दिवसभर विधान भवनामध्ये, सभागृहामध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे या विविध मुद्द्यांवरून आजचा अधिवेशनाचा जो दिवस आहे तो कसा गाजतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.